नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? तर या व्हिडिओमधल्या चांदणी रात्री तुमचं स्वागत आहे. कारण का हा व्हिडिओ तर काय तुम्ही कोजागिरी पौर्णिमे दिवशी पाहणार नाही आहात, नंतर पाहणार आहात म्हणून म्हटलं. त्याच्यानंतर मी इथे कोजागिरी पौर्णिमेसाठी दूध बनवलं आहे. त्याच्यानंतर छान अशी पूजा मांडून घेतलेली आहे. डिटेलमध्ये मी तयारी दाखवलेली नाही आहे, कारण का मला लेट झालं होतं पूजा वगैरे करायला म्हणूनसाठी. तर अशा पद्धतीने पूजा करून घेतलेली आहे छान अशी. आणि त्याच्यानंतर दूधसुद्धा बनवलं. त्याच्यानंतर आज आपल्याला ना लक्ष्मी, कुबेर आणि इंद्र देव यांची आपल्याला पूजा किंवा सेवा वगैरे करायच्या असतात. वैकृत नाशना श्रीरामो राम भद्रशभो वंदयक मोचक भूतावासो गिरावास श्रीनिवास श्रियंपति अच्युतानंत गोविंद विष्णु वेंकटनायक सर्वदैवैक शरणं सर्वदैवैक दैवतं समस्तदेव कवचं सर्वदेव शिखामणि सर्वदैवैक दैवतं समस्तदेव कवचं सर्वदेव शिखामणि इदं कीर्तिदयस्य विष्णुरमित तेजस त्रिकालय पटे नित्यं पराय नमः. ओम वैष्णवाय स्वाहा. ओम श्रीं ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं वित्तेश्वराय नमः. ओम वैष्णवाय स्वाहा. ओम श्री ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं वित्तेश्वराय नमः. ओम वैष्णवाय स्वाहा. श्री महालक्ष्मी अष्टकं श्री गणेशाय नमः. श्री इंद्र उवाच नमोस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्रगदास्ते महालक्ष्मी नमोस्तु. तर अशा पद्धतीने आपल्याला श्री सुक्तमचं पठण, त्याच्यानंतर व्यंकटेश स्तोत्राचं पठण, महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. त्याच्यानंतर लक्ष्मी मंत्र, विष्णू मंत्र आणि कुबेर मंत्र, तर हे सुद्धा आपल्याला बोलायचे आहेत. आपल्याला शक्य झाले तर एक माळ करायचे आहेत. ते नसेल शक्य तर आपल्याला कमीत कमी 21 वेळा तरी हे बोलायचे आहेत मंत्र. आणि त्याच्यानंतर मग छान अशी मी आरती वगैरे करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर गेले बाहेर चंद्र पाहण्यासाठी. तर आजच्या दिवशी ना आपल्याला चंद्राकडे डोळे टक लावून असं थोडंसं पाहायचं आहे. म्हणजे ना चंद्राचा जे काही प्रकाश आहे तो आपल्या डोळ्यांमध्ये जाऊन आपल्या डोळ्याच्या आरोग्यासाठी खूप चांगला असतो म्हणूनसाठी. तर तेच मी इथे करत होते. त्याच्यानंतर आपल्याला दुधामध्ये चंद्र पाहायचा आहे. त्या दुधामध्ये जेव्हा चंद्राचे किरण पडतात तर त्याच्यामुळे ना आपल्या आरोग्यासाठी तर ते चांगलं असतं सायंटिफिकली. आणि आध्यात्मिकदृष्ट्यासुद्धा ते चांगलं असतं. कारण आज माता लक्ष्मी, कुबेर आणि इंद्र हे पृथ्वी तलावरती भ्रमणासाठी आलेले असतात. आणि म्हणूनच आपल्याला त्यांची सेवा जी आहे ती करायची असते आणि त्यांची कृपा आपल्यावर व्हावी म्हणूनसाठी. तर कोजागिरी पौर्णिमेचा अर्थच तो आहे की ते हे पाहण्यासाठीच निघालेले असतात की कोण जागत आहे, म्हणजे को जागरती म्हणजे कोजागिरी असा त्याचा अर्थ आहे. तर मग ते सर्व मी करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मग घरात बसूनच मी दूध पिलेलं आहे, कारण मी एकटीच होते की हे सेलिब्रेशन करण्यासाठी, बाकी कोणी नव्हतं. आणि अशा पद्धतीने माझं हे कोजागिरी सेलिब्रेशन झालेलं आहे. कसं वाटलं तुम्हाला?